ची कर्ज आहेत ती आता माफ होणार आहेत। 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी यावेळेस देण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी म्हणून सरकारने घेतलेला आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपूर्वक लाभ देणार। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। शेतकऱ्यांच्या खात्यात 18,640 कोटी रुपये जमा। किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत हा हप्ता मिळाला नाही त्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी काढून घ्यावे। तेलाला महागाईचा तडका, प्रति किलो 30 रुपयापर्यंत झाली दरवाढ। सुक्या मेवा ही सामान्यांच्या आवाक्याबाहेर। जागतिक युद्ध स्थितीमुळे कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। गॅसची ऑनलाईन सेवा बंद, घरपोच सेवाही झाली ठप्प। गेल्या 2 दिवसापासून राज्यामध्ये गॅसची टंचाई जाणवत असून व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे। राज्यात गारपिटासह वादळी पावसाचा अंदाज। राज्यातील काही भागामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तंत्रज्ञान हा शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा महामार्ग। जिल्हाधिकारी प्रसाद कुशी यांची माहिती। आजच्या आधुनिक युगामध्ये कृषी क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवता येणार आहे। कडक उन्हामुळे द्राक्षाला सफेद कापडाचे आच्छादन। जिल्ह्यात शेतकऱ्यांना एकरी 60 ते 70 हजारांचा अतिरिक्त येत आहे खर्च, कारण उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे। होमूर समुद्रधुनीतून पहिले तेल जहाज मुंबई किनारी। संघर्षानंतर प्रथमच सौदीतून आले 1.35 लाख टन कच्चे तेल, त्यामुळे नागरिकांना तेल सहज उपलब्ध होणार। स्मार्ट वीज मीटरच्या विरोधामध्ये आंदोलन। रास्ता रोको आंदोलनाचा दिला इशारा। स्मार्ट मीटरमुळे वीज बिलामध्ये मोठी वाढ झाल्याची तक्रारी ग्राहकांकडून येत आहे। मधमाशाअभावी कांदा बीज पीक आले धोक्यामध्ये। दिवसेंदिवस मधमाशांची संख्या कमी होत चालली आहे। कांदा बीज फुलांचे परागकण करण्यासाठी मधमाशांची आवश्यकता असते। राज्यात उष्णतेचा तडाखा कायम, पारा वाढला। 41.5 अंश सेल्सिअसने कमाल तापमानाची झाली नोंद। देशातून सिलेंडर तर संसदेमधून मोदी गायब, काँग्रेसची टीका। राज्यभर आंदोलन होणार, मोदींनी संसदेमध्ये निवेदन सादर करावे। अमेरिकेचे विमान पुन्हा पाडले, 4 सैनिकांचा झाला मृत्यू। इराणच्या हल्ल्यामुळे ट्रम्प हादरले। इस्रायलच्याही तेहरान, लेबनानवर हल्ले। राज्यातील चेकपोस्ट बंद होणार, तक्रारांची मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली गंभीर दखल। परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती। GST नंतर देशभरामध्ये चेकपोस्ट बंद होणार। पोलीस आणि RTO कडून अवैध वसुली सुरूच आहे। द्राक्ष निर्यातीला 25 कोटींचा बसला फटका। दरवर्षी आखाती देशामध्ये सुमारे 40 ते 50% द्राक्षांची निर्यात होत असते, परंतु यावर्षी युद्धजन्य परिस्थितीमुळे द्राक्ष निर्यातीला फटका बसला आहे। ठिबक आणि तुषार योजनांच्या अनुदान प्रक्रियेतील त्रुटी दूर करा। महाराष्ट्र राज्य ड्रीप डीलर असोसिएशनची मागणी। सिंचन योजनेतील येणाऱ्या अडचणी, अनुदान प्रक्रिया यावर त्रुटी कमी होणार आहे। कापूस घरात खरेदीला हवी आणखीन मुदतवाढ। CCIची कापूस खरेदीची मुदत संपली असून हमीभावापेक्षा बाजारामध्ये कापसाला कमी आहे दर। हॉटेल व्यवसायाला दणका, आता केवळ चुलीचाच आधार। अनेकांनी व्यवसाय ठेवले बंद। इलेक्ट्रॉनिक शेगड्यांचा वापर वाढला। हॉटेल कामगार बसून गाव बदलले, चिंता नको, कुठूनही घेता येणार आता रेशन। स्थलांतरित नागरिकांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय। राज्य शासनाद्वारे 1 नेशन 1 रेशन ही योजना राबविण्यात येत आहे। अतिवृष्टीच्या मदतीला ई-केवायसीचा खोडा। ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी म्हणा अनुदान येण्यास विलंब लागत आहे। ई-पीक पाहणी ॲप ठप्प, शेतकरी दुहेरी संकटात। माझी शेती माझा सातबारा
मीच नोंदविणार माझा पीक पेरा हे शासनाचे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात कागदावरच राहिले आहे. फुलांचा बाजार चमकला. मोगरा, गुलाब आणि झेंडू महाग. फुल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. मोगरा 900 तर गुलाब 150 रुपये किलोने बाजारामध्ये विक्री होत आहे. लग्न व इतर कार्यक्रमामुळे फुलांची मागणी सध्या वाढली आहे. वीज बिल शून्य होणार. सौर प्रकल्प 15,000ने झाले स्वस्त. 1 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पांची किंमत फक्त 45,000 रुपये ठेवण्यात आली आहे. आपल्या घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी शासनामार्फत देण्यात येत आहे अनुदान. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. फळे भाजीपाला नासाडीपासून सुटका. 50% अनुदानावर मिळणार पॅक हाऊस. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साधता येणार आपली प्रगती. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी करावा ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कापूस खरेदी उद्यापासून बंद होणार. सीसीआयची कापूस खरेदीची 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याची होत आहे शेतकऱ्यांची मागणी. कारण आता अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये अजूनही कापूस पडून आहे. होर्मुझमधून भारताला तेल वाहतुकीस मिळाली परवानगी. एस जयशंकर यांच्या इराणच्या परराष्ट्र मंत्र्याशी चर्चा. त्यामुळे आता कच्चे तेल आणि इंधन याची आयात करण्यात येणार आहे. खते उपलब्ध मात्र टंचाईचे सावट. युद्ध लांबल्यास होणार परिणाम. सध्या देशामध्ये खताचा पुरेसा आवश्यक साठा उपलब्ध असून त्यामुळे युद्धामुळे खताच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. स्मार्ट मीटरची सक्ती. वाढीव वीज बिल ग्राहकांच्या माथी. वीज ग्राहकांमध्ये संताप. स्मार्ट वीज मीटरमुळे वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची तक्रारी सध्या अनेक ग्राहकांकडून येत आहे. आता रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. गरम मसाल्याचा किसाला चटका. महिन्यामध्ये झाली दरवाढ. अतिवृष्टीमुळे जिरे, धन्यासह मसाला पिकांना बसला मोठा. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.